जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वपूर्ण घडलेल्या घटनांना आज आपण करंट अफेअरचे प्रश्न उत्तरच्या स्वरूपामध्ये आज बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या सुविचाराने. तर आजचा सुविचार: आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधीही हार मानू नका. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1: अलीकडेच ऑस्ट्रेलियन ओपन ग्लोबचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? मित्रांनो, तुम्ही इथे फोटो बघून सुद्धा या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता. तर बघा, ऑस्ट्रेलियन ओपन ग्लोबचे विजेतेपद रासमुस नीरगार्ड पीटरसन यांनी जिंकलेले आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2: अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान त्यांच्या राष्ट्रपतीकडून औपचारिकपणे माफी मागताना समोर आले आहेत? तर बघा, इस्रायल या देशाचे पंतप्रधान त्यांच्या देशाच्या राष्ट्रपतीकडून औपचारिकपणे माफी मागताना दिसून आले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी. पुढील प्रश्न क्रमांक 3: कापड उद्योगातील नव उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाने अलीकडेच कर रॅम्प योजनेला मान्यता दिली आहे? तर बघा, कापड उद्योगातील नव उपकरण प्रोत्साहन देण्यासाठी भारत या देशाने कर रॅम्प योजनेला मान्यता दिलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4: सय्यद मोदी इंटरनॅशनल 2025 मध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहेत? तर बघा, हा फोटो पाहून सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. तर ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या दोघी जणांनी हे सय्यद मोदी इंटरनॅशनल 2025चे विजेतेपद जिंकलेले आहेत. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच एकता आणि युवा या विषयावरील प्रमुख कार्यक्रमात कुठे भाग घेतला? तर बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकता आणि युवा या विषयावरील प्रमुख कार्यक्रमात लखनौ येथे भाग घेतलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 6: भारतातील पहिला बायो प्रोसेसिंग प्लांट 1 अलीकडेच कुठे सुरू झाला आहे? तर बघा, भारतातील जो पहिला बायो प्रोसेसिंग प्लांट आहे तो हैदराबाद येथे सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7: अलीकडेच प्रिलिया मालेनाडू नावाच्या जम्पिंग स्पायडरची नवीन प्रजाती कोणत्या भारतीय राज्यात आढळली आहे? तर बघा, प्रिलिया मालेनाडू नावाची जी जम्पिंग स्पायडर आहेत ती नवीन प्रजाती ही कर्नाटक या राज्यामध्ये आढळली गेली आहेत. तर पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8: वादग्रस्त शौर्य दिवस आदेश मागे घेतले ते राज्य कोणते आहे? तर बघा, वादग्रस्त जो शौर्य दिवस होता तो राजस्थान या राज्याने मागे घेतलेले आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9: श्रीकंठे उमेश यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोण होते? तर बघा, श्रीकंठे उमेश हे कन्नड सिनेमा अभिनेता होते. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10: हॉर्नबिल महोत्सवाची 26वी आवृत्ती अलीकडेच कोठे सुरू झाली आहे? तर बघा, हॉर्नबिल जो महोत्सव आहे हा नागालँडमध्ये साजरा करण्यात येतो. तर या नागालँडमध्ये
हॉर्नबिल महोत्सवाची 26वी आवृत्ती सुरू झालेली आहे? पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाचे निदान करण्यासाठी ऑन्कोमार्क हे साधन विकसित केले आहेत? तर बघा, भारत या देशाने कर्करोगाचे निदान करण्यासाठी ऑन्कोमार्क नावाची साधन विकसित केलेले आहेत. तर पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. सशस्त्र सेना झेंडा दिन कधी साजरा करण्यात आला? तर बघा, सशस्त्र सेना झेंडा दिन हा 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी. प्रश्न क्रमांक 13. राजधानी दिल्ली व्यतिरिक्त भारत टॅक्सीचे पायलट ऑपरेशन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर भारत टॅक्सीचे पायलट ऑपरेशन हे गुजरात या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. ISSF विश्वचषक फायनलमध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल फायनलमध्ये सिमरनप्रीत कौर बारने कोणते पदक जिंकले आहेत? तर बघा, सिमरनप्रीत कौरने सोनेरी म्हणजे गोल्ड हे पदक जिंकलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय ए. पुढील प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्यातील पोलिसांनी महिलेच्या सुरक्षेसाठी अभय ब्रिगेडची स्थापना केली आहे? तर बघा, अभय ब्रिगेड जी महिलाच्या सुरक्षेसाठी स्थापना केलेली आहे ते राज्य कोणते? तर ते राज्य आहेत बिहार. बिहार या राज्याने अभय ब्रिगेडची स्थापना केलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. अमेरिकेने प्रस्तावित नवीन G20 यादीतून कोणत्या देशाला काढले आहे आणि कोणत्या देशाला समाविष्ट केले आहेत? तर बघा, अमेरिकेने जी यादी प्रस्तावित केलेली आहे 2027 साठी किंवा तर ती नवीन G20 यादीतून कोणता देश बाहेर काढला आहे? तर दक्षिण आफ्रिका हा देश बाहेर काढला आहे आणि पोलंड या देशाला समाविष्ट केला आहे. तर पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. शेअर बँक हा सर्वात मोठा बँक कोणत्या देशाचा आहे ज्याने भारतात शाखा वाढवण्याची घोषणा केली आहे? तर बघा, शेअर बँक ही सर्वात मोठी बँक आहे. ही कोणत्या देशाची आहे? तर रशिया या देशाची ही बँक आहे शेअर बँक. तर ही बँक भारतामध्ये शाखा वाढवण्याची घोषणा केलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18. RBIने अलीकडेच कोणत्या पेमेंट बँकचे SFB मध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली आहेत? तर बघा, SFB मध्ये रूपांतर करण्यास मान्यता देणारी बँक फिनो पेमेंट्स बँक आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या IITने अलीकडेच इमारतीचे तापमान स्वयंचलितपणे नियंत्रित करण्यासाठी एक स्मार्ट पॉलिमर जेल विकसित केले आहे? तर बघा, तापमान स्वयंचलितपणे नियंत्रित करण्यासाठी स्मार्ट पॉलिमर जेलने विकसित केले आहे. ती IIT कंपनी ती IIT भिलाई आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. ADBने भारतात रूफटॉप सोलरला प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच मंजूर केलेले अर्ज आहे कर्ज किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या इथं किती हा शब्द राहिलेला आहे बघा. तर ADB भारतात रूफटॉप सोलरला प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच मंजूर केलेले कर्ज हे $मध्ये 650 मिलियन आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक हा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर ADBचे लॉंग फॉर्म एशियन डेव्हलपमेंट बँक आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी. प्रश्न क्रमांक 21. BNHSने जानेवारी 2026 मध्ये 6 अत्यंत धोक्यात असलेल्या गिधाडांना सोडणार आहे. तर हे गिधाड कुठल्या राज्यात सोडले जाणार आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
जे 6 अत्यंत धोक्यात असलेले जे गिधाड आहे ते हे आसाम या राज्यामध्ये सोडण्यात येणार आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22. अलीकडे भारत टपाल आणि कोणत्या देशाच्या टपाल यांच्यात ITPS करारावर स्वाक्षरी झाली आहे? तर बघा, भारत टपाल आणि रशिया टपाल यांच्यात ITPS या करारावर स्वाक्षरी झालेली आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 23. अलीकडेच फील्ड मार्शल असीम मुनीर यांची कोणत्या देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, फील्ड मार्शल असीम मुनीर यांची पाकिस्तान या देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय सी. पुढील प्रश्न क्रमांक 24. भारतीय सैन्याचे पहिले सामुदायिक रेडिओ स्टेशन रेडिओ तिरंग 88.4 FM कोणत्या राज्यात सुरू झाले आहे? बघा, तर भारतीय सैन्याचे पहिले जे सामुदायिक रेडिओ स्टेशन आहे त्यांना नाव दिलेलं आहे रेडिओ तिरंग. तर हे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय बी. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्य सरकारने कट्टरपंथी आणि जिहादी साहित्यावर बंदी घातली आहे? तर बघा, तर आसाम या सरकारने कट्टरपंथी आणि जिहादी या साहित्यावर बंदी घातलेली आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26. कोणत्या राज्यातील सिरपूरला युनेस्को जागतिक वारसा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत? तर बघा, सिरपूरला युनेस्को जागतिक वारसा देण्यासाठी तर सिरपूर हे छत्तीसगड या राज्यातील आहे. तर या राज्यातील सिरपूरला युनेस्को जागतिक वारसा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय बी. प्रश्न क्रमांक 27. युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून अलीकडेच कोणी पदभार स्वीकारला आहे? तर बघा, युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रण म्हणून अलीकडेच व्हाईस ॲडमिरल संजय साधू यांनी पदभार स्वीकारलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. तुम्ही त्यांचा फोटो इथे बघू शकता. पुढील प्रश्न क्रमांक 28. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड स्किल एशिया कॉम्पिटिशन्स 2025 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला आहे? तर बघा, वर्ल्ड स्किल एशिया कॉम्पिटिशनमध्ये भारताचा 8वा क्रमांक होता. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 29. आर्थिक वर्ष 2026 मध्ये 40,251 सौर पंप कोणते राज्य सरकार वितरित करणार आहेत? तर बघा, उत्तर प्रदेश सरकार 40,521 सौर पंप वितरित करणार आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30. 2025च्या जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार सोहळ्यात वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणजेच वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? बघा, तर ॲथलेटिक्स पुरस्कार सोहळ्यामध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर हा जे निवड झालेली आहे तर ते आहे सिडनी मॅकलॅफ्लिन लेव्हरॉन आणि अर्जमंड डुप्लॅटिस यांची निवड करण्यात आलेली आहे, जे वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेली आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 31. अलीकडेच 46वा होंडा पुरस्कार 2025 कोणी जिंकला आहे? तर बघा, होंडा पुरस्कार हा डॉक्टर केनेची इंगा यांनी जिंकलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32. अलीकडेच भारतातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर म्हणून कोणते शहर घोषित केले जाणार आहे? तर एकात्मिक आर्थिक शहर म्हणून अमरावती हे शहर घोषित केले जाणार आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33. क्रिसिलने 2026च्या आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा दर किती टक्के
असेल असा अंदाज लावला आहे. तर बघा, क्रिसिलने 2026च्या आर्थिक वर्षासाठी 60% इतका GDP वाढीचा दर असणार आहे असा अंदाज व्यक्त केला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 34. न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची कोणत्या राज्याचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगाल या राज्याचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 35. 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी प्रेरणा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर बघा, जे 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची तयारी करण्यासाठी मदत करण्यासाठी जी प्रेरणा योजना आणलेली आहे तर ती आसाम या राज्याने आणलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36. इस्रो प्रमुखांनी अलीकडेच भारतातील पहिल्या खाजगी नेव्हिगेशन सेंटरचे उद्घाटन कोठे केले? तर बघा, इस्रो प्रमुखांनी अलीकडेच तिरुवनंतपुरम म्हणजेच केरळ या राज्यामध्ये पहिल्या खाजगी नेव्हिगेशन सेंटरचे उद्घाटन केलेले आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. बघा मित्रांनो, तुम्ही जर सर्व प्रश्न बघत असाल तर तुम्ही कोणतीही परीक्षा क्रॅक करू शकतात. ज्या परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला करंट अफेअर्स हा टॉपिक येत असतो. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 37. देशातील केंद्रीय सचिवालय आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर बघा, देशातील जे केंद्रीय सचिवालय होते ते आता कर्तव्य भवन या नावाने ओळखले जाणार आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 38. 15व्या मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या संघाने किताब जिंकला? तर बघा, मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारत बी जी मणिपूर मध्येच आहे तर या संघाने हा जो किताब आहे हा जिंकलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39. 2025 मध्ये केंद्र सरकारने 7,280 कोटी खर्च करून कोणत्या योजनेला मान्यता दिली? तर 7,280 कोटी खर्च करून दुर्मिळ पृथ्वी चुंबक निर्मिती योजना या योजनेला मान्यता दिलेली आहे. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 40. भारतातील पहिले वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ कोणते आहे? तर भारतातील जे पहिले वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ आहे ते आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे दिल्लीला आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होणार. पुढील प्रश्न क्रमांक 41. अलीकडच्या वर्ल्ड स्किल एशिया कॉम्पिटिशनमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न परत आलेला आहे तर या प्रश्नाला आपण स्किप करूया. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 8वे स्थान होते. आपला हा प्रश्न मागे झालेला आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 42. अलीकडेच काशी तामिळ संगमची 4थी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर बघा, काशी आणि तामिळ संगमची 4थी आवृत्ती ही वाराणसी या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 43. भारताला जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने अलीकडेच कोणासोबत करार केला आहे? तर बघा, भारताला जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने नेटफ्लिक्स यांच्यासोबत करार केलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. पुढील प्रश्न क्रमांक 44. भारत मालदीव संयुक्त लष्करी सराव इक्वेरियन 2025 अलीकडे कुठे सुरू झाला आहे?
तर इक्विव्हेलिन 2025 हा जो सुरू झालेला आहे तर हा तिरुअनंतपुरम केरळ इथे हा सुरू झालेला आहे संयुक्त लष्करी सराव। पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। जे सराव संयुक्त लष्करी सराव हा भारत आणि मालदीव या देशासोबत सुरू झालेला आहे। पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार। पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 45 भारतीय संशोधकांनी अलीकडे पुण्यातील शोधलेल्या सर्पिल आकाशगंगेचे नाव काय आहे? तर भारतीय संशोधकांनी अलीकडेच अलकनंदा हे सर्पिल आकाशगंगेचे नाव आहे। पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर। प्रश्न क्रमांक 46 केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच पारंगत या सेमीकंडक्टर प्रशिक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे केले? तर बघा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पारंगत या सेमीकंडक्टर प्रशिक्षण प्रयोगशाळेचे मोहाली पंजाब येथे उद्घाटन केलेले आहे। पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 47 ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2025 साठी वर्षाचा शब्द म्हणून कोणता शब्द घोषित केला आहे? बघा 2025 साठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने वर्षाचा शब्द म्हणून रेच बेट या शब्दाला वर्षाचा शब्द म्हणून घोषित केलेले आहेत। पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर। प्रश्न क्रमांक 48 PNBने म्हणजेच पंजाब नॅशनल बँक यांनी अलीकडेच त्यांची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा पंजाब नॅशनल बँक यांची पहिली महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून हरमनप्रीत कौर यांची नियुक्ती केली आहे। पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। चला तर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 49 अलीकडेच बातम्यामध्ये असलेला सुकाफा डे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर बघा सुकाफा डे हा आसाम राज्याशी संबंधित आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी। प्रश्न क्रमांक 50 ग्रामीण मालमत्ता डिजिटायझेशनसाठी ई-स्वातू 2.0 साधने कोणाच्या द्वारे लॉन्च केले आहे? तर बघा जी ग्रामीण मालमत्ता डिजिटायझेशनसाठी म्हणजे जे काही ग्रामीणची मालमत्ता आहे ती डिजिटल करण्यासाठी ई-स्वातू 2.0 ही साधने कर्नाटकच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लॉन्च केलेली आहेत। पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला आपले प्रश्न जर आवडत असेल तर आपण अजून एक व्हिडिओ आणणार आहेत जे 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर या दिवसाच्या मधले प्रश्न असणार आहे। ते परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असतात। जर तुम्हाला अजून प्रश्न पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता। चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढं विद्यार्थी मित्रांनो काही डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस आहे ते आता आपण बघूया। महत्त्वाचे दिवस का? कारण कोणत्याही परीक्षेला दिवस विचारण्यात येतो ते दिवस आपण आता बघणार आहोत। तर बघा 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून PSF स्थापना दिन नागालँड स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 2 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन आणि जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 4 डिसेंबर आंतरराष्ट्रीय चित्ता दिन भारतीय नौदल दिन आंतरराष्ट्रीय बँक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 5 डिसेंबर हा जागतिक माती दिन आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिन आणि आंतरराष्ट्रीय नागरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 9 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 10 डिसेंबर हा मानवाधिकार दिन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आणि 11 डिसेंबर
हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जे पुढील दिवस आपले अजून बाकी आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जे महत्त्वाचे दिवस असणार आहेत. चला तर पुढं विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्ण 50 प्रश्न बघितलेले आहेत आणि अजून 50 प्रश्न आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.